नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनेल प्रतिपक्ष. मित्रांनो, आज थोडं देशाबाहेर चीनकडे वळूया. गेले आठवडाभर लडाखजवळ चीनची जमवाजमव चालू होती आणि त्यानिमित्ताने बऱ्याच उलटसुलट बातम्या आलेल्या आहेत. इथे पण प्रतिपक्षवर चीन म्हणजे नेमकं काय आहे याचं विश्लेषण अनेकदा मी आणि माझी पत्नी किंवा माझी पत्नी स्वाती तोरसेकर हिने एकटीने याविषयी बरीच माहिती आपल्याला दिलेली आहे. पण तो सगळा संदर्भ जो होता तो जनरल चीनची माहिती देण्यापुरता होता. आत्ता जे गेले आठवडाभर चालू होतं ते लडाखजवळ चीनने जे काय घुसखोरी केली वगैरे त्याच्यावरून वादळ उठलं होतं तो विषय होता. मी या आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्याच्यावर फारसा अभ्यास करत नाही, पण जगातले वेगवेगळे देश, तिथलं राजकारण, तिथल्या घडामोडी यांचा भारताच्या संदर्भाने मी नेहमी विचार करत असतो. त्यामुळे आत्ता जे काय चीनने लडाखजवळ केलं त्यानंतरच्या सगळ्या बातम्या मी बघत होतो, समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्या घडामोडी, त्यातला घटनाक्रम हा सगळा बघितला तर हे चीनने का केलं? खरोखरच चीनला लढाई करायची का? मग आपल्याकडे त्याचं फार विश्लेषण होतं आणि जनरली एक भाग असा असतो की विश्लेषण करणारे असतात ते सामान्य भारतीयाला आपण बोलतोय ते कळावं याचा विचारच करत नाही. त्यातले जे जाणकार आहेत किंवा युद्धक्षेत्र किंवा सेना यांच्याविषयी काम करणारे किंवा सेनेतले जे निवृत्त लोक आहेत त्यांच्यापुरती ही चर्चा मर्यादित राहते आणि सामान्य माणसाला कळत नाही. जसं क्रिकेटचं आपण विश्लेषण ऐकतो, ते क्रिकेटचं विश्लेषण जेव्हा चालतं त्यात मग काय तो चेंडू कसा टाकला, हवेत काय बदल झाले, खेळपट्टी किती नरम आहे की कडक आहे, ह्या सगळ्या, त्याच्यावर गवताची काडी आहे की नाही, हे सगळं जे वर्णन असतं ह्याच्याशी सामान्य क्रिकेट शौकीनाला काही फारसा फरक पडत नाही. त्याच्या दृष्टीने बॉलर, बॅट्समन, फिल्डर, फटके, चौकार, षटकार याला किंमत असते. आणि त्यामुळे चीनी सेना लडाखजवळ आली आणि त्यांनी घुसखोरी केली. यानंतर आपला पराभव होतोय की आपला विजय होतोय किंवा चीन दादागिरी करते आणि आपण घाबरलो आहोत का, एवढाच सामान्य भारतीयांचा विषय असतो. आणि त्यामुळे त्याला जितकं समजलं पाहिजे या पद्धतीत ते सांगणं आवश्यक आहे. बाकी सगळी काय ती युद्धनीती काय असते, रणनीती काय असते, जागतिक डावपेच काय चालतात, जगाचा किंवा भारत आणि चीनचा युद्धाचा इतिहास काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या त्याला समजतील अशा मर्यादेत आल्या नाहीत तर त्याच्या डोक्यावरून जातात. आणि म्हणून मी सुद्धा त्यापैकीच एक भारतीय. मी कोण मोठा युद्ध तंत्रातला जाणकार आहे, माझी निवृत्त सेनाधिकारी आहे असं काही नाही, किंवा परराष्ट्र संबंध याचाही मी अभ्यासक नाही. पण मी या घटनाक्रमाचा अभ्यासक आहे. अमुक एक घटना घडली, त्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून अमुक एक घटना घडली, त्या दोन्ही घटनांच्या मग आणखीन कुठे काय काय परिणाम झाले, तिसऱ्या ठिकाणी झाले का चौथ्या ठिकाणी झाले, याचा मी एक अभ्यास करतो. आणि शेवटी युद्धशास्त्र असो किंवा सगळ्या गोष्टी असो, राज्यशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, या सगळ्या गोष्टी मी एक मानतो की या माणसाशी संबंधित आहेत. जर त्या सगळ्या शास्त्रांमध्ये माणूस नसेल तर मग त्या शास्त्रांचा काही उपयोग नसतो. त्या सगळ्या गोष्टी निर्जीव असतात. जसं पुस्तकात छापलेली अक्षरं ही निर्जीव असतात. ती सांगणारा किंवा लिहिणारा एक असतो आणि वाचणारा दुसरा असतो. त्यांच्यात जर त्या अक्षरांचं कनेक्शन झालं नाही, जोडणी झाली नाही तर ती अक्षरं निर्जीव असतात. त्या पुस्तकातली कथा ही निर्जीव असते, ती गुंडाळलेली फिल्म असते किंवा ती काय असेल ती डिस्क असते, ती निर्जीव असते. जोपर्यंत बनवणारा आणि पेश करणारा आणि बघणारा यांच्यात संपर्क जोडला जात नाही तोपर्यंत त्या गोष्टी निर्जीव असतात. तसं या सगळी शास्त्र पण निर्जीव असतात. त्यामुळे चीनी सेना
ही लडाखपर्यंत आली किंवा लडाखच्या सीमेवर आली किंवा भारतीय प्रदेशात आली, हे म्हटलं की भारतीयांच्या मनात एक अस्वस्थता निर्माण होते. आणि त्यामुळे त्यांना द्यायची जी माहिती आहे ती त्यांना कळेल अशा स्वरूपात ती दिली गेली पाहिजे. आणि त्यांची जी काही बौद्धिक समज आहे त्या पातळीवर दिली गेली पाहिजे. आणि मी सुद्धा त्यापैकीच एक सामान्य भारतीय आहे आणि त्या हेतूने मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात रणनीती चीनची उत्तम आहे का, भारताची परराष्ट्र नीती उत्तम आहे का, याच्याशी मला कर्तव्य नसतं. मी त्याचे परिणाम काय आहेत याकडे जास्त बघतो. आणि सामान्य भारतीय पण तसाच बघत असतो. आणि म्हणून आत्ता जे काय मध्यंतरी काय 1-2 वर्षापूर्वी डोकलाममध्ये झालं असेल, भूतानजवळ काय कुठे, किंवा आता जे काय लडाखजवळ झालेलं आहे, याच्या परिणामांकडे मी बघतो. 7-8 दिवस त्यावरून खूप काय ते एक बाजू दुसरी बाजू मांडली गेली, तावाने मांडली गेली, पण सामान्य माणसाला किती कळलं. आता अखेरीस चीनने म्हणे माघार घेतली आहे, 2 किलोमीटर चीन मागे गेला आणि भारतसुद्धा आपल्या ज्या सेना जिथपर्यंत जाऊन उभ्या होत्या तिथून म्हणे 1 किलोमीटर मागे आल्या. म्हणजे नेमकं काय झालं, युद्ध होऊ शकत नव्हतं आणि होणार पण नव्हतं, पण वातावरण असं झालं की आता युद्ध पेटेल की काय, भडका उडेल की काय, इथपर्यंत चर्चा घेऊन जातात. आणि मग लोक म्हणतात की काय, म्हणजे लांडगा आल्यासारखं होतं. तर हा सगळा प्रकार मी बघितल्यानंतर तो सोपा करून कसा सांगायचा याचाही मी विचार करतो. आणि हे जे काय आत्ता घडलं आहे ते बघून मला तुमच्या मेहमूदचा जुना एक 40 वर्षापूर्वीचा सिनेमा आठवला. पडोसन नावाचा हा सिनेमा होता, ज्याच्यात मेहमूदने एक मद्रासी किंवा दाक्षिणात्य नृत्य शिक्षकाची भूमिका केली होती. आणि दुसरीकडे सुनील दत्तनी एक पंजाबी दांडगा रांगडा असा ग्रामीण हिरो दाखवला होता, पहिलवान स्वरूपाचा. आणि मग या दोघांमध्ये ती नायिका सायरा बानू हिला पटवणं वगैरे यासाठी संघर्ष चालू असतो. तर त्याच्यात तो पहिलवान असल्यामुळे साहजिकच मारामारीची वेळ आली तर सुनील दत्त हा जिंकणारे उघड असतो. तर या सगळ्या ह्याच्यावर एक प्रसंग त्याच्यात आहे. कुठच्या तरी एका गार्डनमध्ये ते शूटिंग घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो सुनील दत्त असा हात घेऊन चाललेला असतो की ह्याच्या कानफडीत मारणार वगैरे वगैरे. आणि मग त्याला धमकवायला मेहमूद जातो, जो मद्रासी नृत्य दिग्दर्शक दाखवला आहे. आणि तो त्या मद्रासी हिंदीमध्ये त्याला धमकावतो, बोला तुम आगे मत आना, बोला तुम आगे मत आना. तरी सुनील दत्त पुढेच जात असतो. आणि मागे मागे सरकताना परत मेहमूद त्याला म्हणतो, बोला तुम आगे मत आना. शेवटी तो म्हणतो, तुम आगे आएगा, तुम आगे आएगा तो हम पीछे जाएगा. म्हणजे मग केलं काय, आव्हान. भाषा कशी आक्रमक आहे बघा, पण प्रत्यक्षात माघार आहे. बोला तुम आगे आएगा तो हम पीछे जाएगा. हा जो यातला विनोदी प्रसंग आहे त्या पडोसन सिनेमातला, आपला जो शेजारी चीन आहे तो यापेक्षा वेगळं काय करतो मला सांगा. हेच डोकलाममध्ये झालं. फार मोठे अगदी दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांची धक्काबुक्की केली, अमुक तमुक केलं. आणि शेवटी काय त्या उच्च पातळीवर परराष्ट्र खात्यांच्या चर्चा, डिप्लोमॅटिक चर्चा झाल्या. मेजर किंवा कर्नल यांच्या लेवलवर दोन्हीकडची बोलणी झाली. आणि चीनने आपलं ज्या काय तुकड्या होत्या, सैनिक होते, ते तिकडेही मागे घेतले होते. आता लडाखपासून पण त्या काय असेल पेनांग काय तो सरोवर तिथून मागे घेतल्या. मग हे सगळं केलं कशाला? तर ही हुलकावणी असते. ज्या वेळेला आपली कुठेतरी कोंडी होते, त्याच्यावरचं लक्ष विचलित करायचं असतं, तेव्हा वेगवेगळे लोक परराष्ट्र नीतीमध्ये हे धोरण अवलंबत असतात. आज परिस्थिती अशी आहे की चीनचा जो दक्षिण चायना म्हणतात, दक्षिण चीनचा पूर्वेकडचा भाग जो आहे, दक्षिण चिनी समुद्र, त्यामध्ये जे लहान मोठे देश आहेत त्यांना हाताशी धरून जपान आणि अमेरिकेने चीनची प्रचंड कोंडी केलेली आहे. कारण त्या दक्षिण चीनमध्ये एक कुठेतरी समुद्रात छोटंसं बेट होतं, ते ताब्यात घेऊन
त्याचं रिक्लेमेशन करून आपला एक लष्करी तळ चीन काहीतरी बनवतो आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या व्हिएटनाम असेल, कंबोडिया असेल, फिलिपिन्स असेल, जे छोटे छोटे कोरिया, दक्षिण कोरिया या देशांना भीती वाटते आणि त्यामुळे अमेरिकेने त्यांना आपले हस्तक बनवून चीनची तिथे कोंडी सुरू केली आहे. अगदी त्या समुद्रात अमेरिकेने आपलं आरमार वगैरे घुसवलं आणि त्यामुळे चीन अस्वस्थ झालेला आहे. एक तर कोरोनाच्या जगभर पसरलेल्या बाधेने चीन आर्थिकदृष्ट्या सगळीकडून कोंडीत सापडलेला आहे. त्यांनी केलेली वेगवेगळ्या देशातली जी गुंतवणूक आहे ती पण डबघाईला आणि दिवाळखोरीत गेलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला देखील अमेरिकेने चिमटा लावलेला आहे. त्यामुळे चीनची गेल्या साधारण 2-2.5 दशकामध्ये जी घोडदौड सुरू झाली होती तिला लगाम लावला गेला आहे आणि त्यामुळे चिंताक्रांत झालेला चीन हा आता आपली ताकद किती आहे, आर्थिक ताकद दाखवण्याची आत्ता परिस्थिती नाही आहे, त्यामुळे आपली लष्करी ताकद किती आहे, आपल्याशी कोणी लढू शकत नाही असं भासवण्याचा एक दुबळा प्रयत्न चीन करतो आहे आणि त्याला काय अमेरिका दाद देताना दिसत नाही किंवा जपान वगैरे जे पूर्वेकडचे अतिपूर्वेकडचे देश आहेत ते दाद देताना दिसत नाही. तेव्हा त्यावरून लक्ष उडवण्यासाठी चीननेही भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या भागात ही लढाई होऊ शकते असं बोललं जात होतं ती जागा लढाईसाठी इतकी सुरक्षित नाही हा एक भाग आहे आणि या संदर्भात भारताचे मंत्री व्ही.के. सिंग जे यापूर्वी भारताचे सरसेनापती होते त्यांचं एक विधान आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. कारण वारंवार जेव्हा चीन भारत संघर्षाची वेळ येते त्यावेळेला 62 साली भारताचा प्रचंड प्रदेश चीनने कसा बळकावला आणि भारतीय सेनेला सपाटून मार खाऊन पळ कसा काढावा लागला हा इतिहास सांगितला जातो. तेव्हा आतासुद्धा त्याची आठवण जेव्हा निघाली की चीनच्या सेनेपुढे भारतीय सेना काय टिकणार, तेव्हा व्ही.के. सिंग यांनी फार सुंदर विधान केलं, महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की 62चा इतिहास खरा आहे पण यावेळची परिस्थिती एका कारणासाठी वेगळी आहे की आज देशाचा पंतप्रधान नेहरू नाहीत तर मोदी आहेत. याचा अर्थ असा मित्रांनो की हा पंतप्रधान हा लढण्यात माघार घेणारा नाही असं त्यांना सांगायचं होतं. सेना तीच असते पण ज्या सेनेचा नेता जो असतो तो जर ठाम निर्णय घेणारा असेल तर त्या सेनेसमोर लढायला कितीही बलाढ्य सेना असली तरी घाबरते. या संदर्भात एक उक्ती आहे की सिंहांची सेना असेल आणि त्या सिंहांच्या सेनेचा सेनापती जर बोकड असेल तर ते सगळे सिंह सैनिक असतात, ते सुद्धा बोकडासारखे शेपूट घालून पळू शकतात जीव वाचवायला. उलट बोकडांच्या सेनेचा सेनापती जर सिंह असेल तर ते बोकडसुद्धा बळी जायला तयार होत नाहीत, ते एक सिंहासारखी लढाई करतात. ही जी उक्ती आहे याचा अर्थ समजून घ्यायचा की चिनी सेना किती बलाढ्य आहे आणि भारतीय सेना किती कमी किंवा दुर्बळ आहे यात तथ्य नसतं. कारण शेवटी माणूस लढत असतो आणि त्या माणसाची लढण्याची ईर्ष्या महत्त्वाची असते आणि ज्यावेळेला तो सैनिक लढायला पुढे जात असतो तेव्हा त्याला माहिती असते की कदाचित मी यात मरण येईल मला, पण माझा देश, माझा सेनापती, माझा राज्यकर्ता माझ्या मागे ठामपणे उभा आहे की नाही हे तो बघूनच पुढे जात असतो. आणि इथे मोठा फरक पडतो की मोदी हा माणूस माघार घेणारा नाही आहे, अजिबात माघार घेणार नाही आणि हे चीनलाही कळतं. अन्यथा डोकलाममध्ये कुरापत काढून चीनने माघार घेतली नसती किंवा आत्तासुद्धा लडाखमध्ये जी कुरापत काढण्याचा प्रयत्न झाला त्यातून चीनने माघार घेतली नसती. कारण शेवटी लढाई कशावर होते, लढाई शस्त्राने होते असं नाही मित्रांनो. आधी कोण घाबरतो, आधी कोण माघार घेतो किंवा आधी कोण भयभीत होऊन शेपूट घालतो याला लढाईत महत्त्व असतं. तुमची हत्यारं वगैरे सगळी दुय्यम असतात. तुम्ही त्या डटकर खडा राहा ना, मोदी म्हणतात ना
मैं यही पे खडा हूँ और यही पे अडा हूँ या वाक्याला फार मोठा अर्थ असतो मित्रांनो. हे या सगळ्या काळात मोदी काही बोलले नाहीत. अगदी भारतीय सेनेतर्फे सुद्धा अशा काही फुशारक्या मारल्या गेल्या नाहीत. पण कृतीतून चीनलाही कळतं आणि कृती फार महत्त्वाची असते. एक गोष्ट लक्षात घ्या की नेहमी चीनच्या सैन्याचे आकडे दिले जातात की चीनकडे प्रचंड एवढी खडी सेना आहे, त्यांच्याकडे वेळ आली तर इतकी नवी सेना फटकन उभी राहू शकते. हे सगळं सांगणं सोपं आहे, पण त्या चीनी सेनेला लढण्याचा सराव किती आहे हा पण विषय बघावा लागतो. त्या कुठच्या तियाननमेन चौक वगैरे आहे किंवा काय तो चीनचा प्रदर्शनाचा मोठाच्या मोठा चौक आहे, त्या चौकामध्ये 100 किंवा 90 अंशामध्ये पाय उचलून आपटत संचलन करणं म्हणजे लढाई नसते. लढाई याचा अर्थ समोरासमोर सैन्याशी लढणं असतं. आणि ते तशी लढाई किंवा तसं युद्ध चीन कितपत करू शकेल हे अलीकडच्या काळात कोणी बघितलेलं नाही. 70च्या दशकामध्ये जेव्हा अमेरिकन सेनेचा व्हिएटनाममध्ये पाडाव झाला, त्यानंतर चीननेच व्हिएटनामला मदत केली होती अमेरिकेविरुद्ध. पण ज्यावेळेला अमेरिकेचा पाडाव झाला त्यानंतर चीनने राजकीय आणि लष्करी डावपेच खेळून व्हिएटनामसुद्धा चीनला जोडून घेण्याचा प्रयत्न केला होता. जसा त्यांनी नेहरूंच्या काळात तिबेट गिळंकृत केला किंवा आपल्याकडचा काश्मीरच्या जवळचा अक्साई चीन बळकावला, तसाच व्हिएटनाम बळकावायचा प्रयत्न चीनने 70च्या दशकात केला आहे. आणि तेव्हा तर व्हिएटनाम अक्षरशः होरपळून निघालेला होता. पण त्या होरपळलेल्या व्हिएटनामी जनतेने आणि सैनिकांनी बलाढ्य अमेरिकेला हरवलेलं होतं. अशा वेळेला चीनने जो आगाऊपणा केला तेव्हा चीनच्या सेनेला व्हिएटनामनी पळवून लावलेलं आहे. 1 इंच जमीन व्हिएटनामची चीन बळकावू शकला नाही. तेव्हा चीनची सेना किती बलाढ्य वगैरे आहे ही पुस्तकात आहे, विश्लेषण करणाऱ्यांच्या काय त्या विश्लेषणात आहे, पण आकड्यांमध्ये आहे, शस्त्रांमध्ये आहे. पण लढण्याची जी इच्छाशक्ती असते त्याच्यात चीन किती दुबळा झालेला आहे ते व्हिएटनामने जवळजवळ 4 दशकांपूर्वी दाखवून दिलेलं आहे. तर कोणी आपल्याला आकडे बिकडे दाखवून घाबरवायचं काही कारण नाही. दुसरीकडे भारतीय सेना अशी आहे की सुदैवाने पाकिस्तानसारखा दुसरा शेजारी आपल्याला मिळालेला आहे आणि तो सतत भारतीय सेनेला युद्धाचा सराव देत असतो. काश्मीर किंवा LOCवर जो काय खेळ पाकिस्तान करत असतं आणि चीन त्याला फूस देत असतं, मदत करत असतं, त्यातून भारतीय सेनेला सतत युद्धाचा सराव मिळालेला आहे. आणि काश्मीरमध्ये किंवा त्याला LOCवर तैनात केलेली सेना ही गेली 30 वर्ष तीच नाही आहे. त्या तुकड्या, त्या ब्रिगेड ह्या कायम जागा बदलत असतात. अशा प्रकारामुळे संपूर्ण भारतीय सेनेला कायम युद्धाचा सराव मिळालेला आहे जो चिनी सेनेला मिळालेला नाही. आणि त्यामुळे आजही भारत चीन युद्ध पेटलं तर चीनला वाटते तेवढं युद्ध सोपं नाही. उलट आपली जी काय अर्थव्यवस्था आहे तिला धक्का बसेलच, पण चीनची अर्थव्यवस्था आपल्या अनेक पटीने आहे आणि तिला जो दणका बसेल त्यातून चीन सावरणार नाही. आधीच करोना आणि त्याचा जागतिक परिणाम असा आहे की चीनची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली. ही सगळी पार्श्वभूमी आहे मित्रांनो लडाखला. त्या लडाखमध्ये जी काही कुरापत केली ती हुलकावणी होती. त्यातून माघार चीन घेणार याला पर्यायच नव्हता आणि म्हणून मोदींनी या संबंधात चकार शब्द उच्चारला नाही. आपोआप ते मागे गेलेले आहेत. बोला तुम आगे आएगा हम पीछे जाएगा. चीनने काय वेगळं केलं? भारतीय सेनेच्या तुकड्या तिथून मागे हटायला तयार नाहीत. हे बघितल्यानंतर मग सगळी डिप्लोमसी वगैरे वापरून चीनने यशस्वी माघार घेतलेली आहे. ती यशस्वी माघार डोकलाममध्ये सुद्धा घेतली होती. आणि याचं आणखीन एक ऐतिहासिक कारण लक्षात घ्या. ती जी काही चिनी क्रांती होती
तिला आता 70 वर्ष उलटून गेली आहेत. त्या पिढीतला कोणीही चीनमध्ये राजकारणात किंवा सेनादलात उरलेला नसेल. त्यामुळे तो जो काय पराक्रम आहे तो विसरून जा. आता चीन, जपानला आम्ही हरवलं वगैरे बोलणं सोपं आहे. आता तो काळ राहिलेला नाही. आणि जसजसे एका पिढीतून दुसऱ्या, आज चीनी सेनेमध्ये ती लाल काय रेड आर्मी म्हणतात, त्याच्यात 3री किंवा 4थी पिढी आहे. तिला प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव 0 आहे. आणि त्यांची देशासाठी लढण्याची इच्छाशक्तीसुद्धा सुस्तावलेली आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत चीनला युद्ध परवडणारं नाही हे चीनला सुद्धा कळतं. पण आत्ता ज्या आर्थिक कोंडीमध्ये चीन सापडलेला आहे त्याच्यात त्याला ओरडाआरडा करणं भाग आहे, आदळापट करणं भाग आहे, दिशाभूल करणं भाग आहे. हा त्याचाच खेळ आहे. कारण त्यांना असं दाखवायचं आहे, त्यांना अमेरिका किंवा जे शेजारी छोटे देश आहेत, व्हिएटनाम वगैरे, फिलिपाईन्स, त्यांचं लक्ष विचलित करायचं आहे म्हणून भारताची कळ काढायची. दुसरं एक कारण असं आहे की भारत जे POK परत घेण्याच्या विचारात आहे किंवा त्याची जी जमवाजमव आहे त्या POK बरोबरच अक्साई चीनवर पण भारत दावा करील का याची चिंता चीनला सतावते आहे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून त्या पडोसन सिनेमातल्या मेहमूद या नृत्य दिग्दर्शकासारखं चीन पोरखेळ करतोय. त्यातलं एक गाणं खूप प्रसिद्ध आहे आणि आपल्याला अनेकदा आपण ऐकलेलं आहे. एक चतुर नार करके सिंगार, अपने ही जाल में फसत जात, हम हसत जात. त्यापेक्षा लडाखचा जो खेळ आहे तो मला वेगळा वाटत नाही. सामान्य भारतीयांना ते गाणं ऐकलं तर लडाखजवळ किंवा डोकलामजवळ काय झालं हे कळेल. आणि त्याच्यात त्या किशोर कुमारच्या तोंडी काही मजेशीर ओळी आहेत. नाचन जाने आंगन टेढ़ा, नाचन जाने आंगन टेढ़ा. तेव्हा युद्धाचं रणांगण चीनसाठी फेवरेबल नाही आहे. ते हुलकावण्यात येतील पण लढू शकणार नाहीत. अगदी त्या पडोसनच्या गाण्यासारखंच हे सगळं राजकारण आहे. त्यामुळे आपण शांतपणे आपल्या देश, आपली सुरक्षा सल्लागार, आपले धोरणकर्ते, आपले सेनापती ही परिस्थिती हाताळत आहेत. सामान्य माणसाने कटिंग चापीत याच्यावर चर्चा करण्याचा हा विषय नाही आहे. योग्य माणसं तो विषय हाताळत आहेत आणि कुठलाही आदळापड गाजावाजा न करता चीनला माघार घ्यायला लावत आहेत. कारण ते पडोसनच्या सिनेमासारखं आहे. त्या चिनी पडोसन जी आहे, चीन हा आपला जो शेजारी आहे, त्या चिनी पडोसनला आपण घाबरण्याचं काही कारण नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, फॉरवर्ड करा. तुम्ही याचं सबस्क्रिप्शन करा प्रतिपक्ष चॅनेलला. तुमच्या मित्रपरिचितांना सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.